महाराष्ट्र माझा 24 डिजिटल न्यूज चॅनल. 5 राज्याच्या निवडणुका झाल्या आणि इंधनाची दरवाढ सुरू झाली. हे अपेक्षितच होतं, हे होणारच होतं. भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान मोदी यांनी ही दरवाढ निवडणुकीपुरती टाळली होती. आपण पाहत आहे महाराष्ट्र माझा 24. मी प्रशांत देशमुख. आता सरकारी आकडेवारीनुसार इन्फ्लेशन रेट म्हणजे महागाई दर हा 2014च्या तुलनेत कमीच दाखवतो. आता ही प्रत्येक सरकारची वेगवेगळी पद्धत असते, किती प्रामाणिकपणा याच्यामध्ये दाखवतात. हा जो काही आत्ताचा मार्च अखेरचा जो काही महागाई दर आहे, तो आरबीआय व सीपीआय म्हणजे कंझ्युमर प्राइस इंडेक्स या मानानं तो 3.58 आहे आणि 2014ला हा साधारण 6.50च्या आसपास होता. म्हणजे 2014च्या तुलनेत हा रेट कमीच आहे, हे सरकार ठासून सांगतं. आता इथं महत्वाची बाब सांगतो. जो काय हा इन्फ्लेशन रेट महागाई दर मोजण्याची पद्धत आहे, ती खूप इंटरेस्टिंग आहे. याच्यामध्ये एक बास्केट केलं जातं त्या वस्तूंचं, ज्याच्यामध्ये खाद्यपदार्थही असतात, इलेक्ट्रॉनिक वस्तूही असतात. ते टेंटेटिव्हली बास्केटमध्ये जे काही पदार्थ पदार्थ घेतले जातात, त्याचा सरासरी रेट काढलेला असतो आणि तो गेल्या वर्षीच्या तुलनेत तो किती आहे हा मोजला जातो. जर समजा गेल्या वर्षी 170 रुपये असेल आणि आता 180 रुपये झाला असेल, तो रेट कमी दिसतो दिसताना. पण 2014ची जी काही तुलना करत आहेत ते अतिशय बालिश आहे. कारण 2014चे जे काही सरकार होते त्याच्या अगोदरचे, त्यांनी कदाचित ते प्रामाणिकपणे मोजलं असेल की खाद्यपदार्थांचे रेट वेगळे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक जे काही पार्ट्स आहेत त्याचे रेट वेगळे, त्यामुळे ते जो काही महागाई दर आहे तो जास्त दिसत असतो. पण तो आत्ताचं सरकार तसं नाही करत. आत्ताचं सरकार सगळे एकत्र करतं आणि तो महागाई दर मोजला जातो. तर याच्यामध्ये 2014ला 68 ते 70 रुपये पेट्रोल होतं, आज ते 112 रुपये झालेले आहे. मार्चची जरी आकडेवारी घेतली तर 108 रुपये पकडा. म्हणजे हा जो काही रेट आहे तो साधारण 60%च्या आसपास आहे. सोनं 28,000 रुपये तोळा होतं, ते आता 1,65,000 झालं. मार्चचा जर हिशोब केला तर 1,40,000 रुपये. म्हणजे हाही जो काही वाढीचा दर आहे तो खूप आहे. त्याचबरोबर इतर जे खाद्यपदार्थ आहेत त्याचाही जर तुम्ही दर पहिला वाढीचा तर तोही 40 ते 50%च्या आसपास चाललेला आहे. परंतु त्या मानाने लोकांचे पगार, बिझनेसमधलं प्रॉफिट